तर आजच्या व्हिडिओमध्ये गुलाबजाम मऊ रसरशीत आणि परफेक्ट व्हावेत, ते मध्येच कडक राहू नयेत किंवा तेलात विरघळू नयेत यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत. त्यामुळे व्हिडिओ अगदी लास्टपर्यंत नक्की पहा. तर पीठ मळताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे? गुलाबजामुनचे पीठ कधीही चपातीच्या पिठासारखे जोर लावून मळू नका. पीठ हलक्या हाताने एकत्र करून मळा. गोळा बनवताना जास्त जोर लावून मळल्यास गुलाबजाम कडक होतात. दुधाचा वापर बघा, पीठ मळताना पाण्याचा वापर न करता कोमट दूध वापरावे. यामुळे गुलाबजाम मऊ आणि चवदार होतात आणि कोठेही बिघडत नाही. तर पहा, आता नेक्स्ट स्टेप, गुलाबजामचे गोळे बनवताना कसे गोळे बनवायचे. तर गुलाबजामचे गोळे बनवताना क्रॅक्स नसावेत, म्हणजे चिरा भेगा नसाव्यात. जर गोळ्याला तडे म्हणजे क्रॅक्स असतील तर तो तेलात तुपात टाकल्यावर फुटू शकतो. त्यामुळे दोन्ही हाताने एकाच डायरेक्शनवर गोल गोल करून ते बनवा आणि मऊसूत असं ते गोळे व्हायला पाहिजेत, म्हणजे ते तेलात फुटत नाहीत. तर त्यातीलच टीप म्हणजे गोळे बनवताना हातावर तूप लावा. गोळा बनवताना तळहाताला थोडे तूप लावून किंवा तेल लावून घ्या. यामुळे गोळे एकदम गुळगुळीत स्मूथ असे होतात. तर तळण्याची अचूक पद्धत पहा, म्हणजे मंद आचेवर हाय फ्लेमवर गुलाबजाम हे तळू नका. गुलाबजाम तळताना तेल किंवा तूप जास्त कडकडीत गरम नसावे. शक्यतो तुम्ही तेलामध्येच गुलाबजाम हे तळा. आणि जर तुम्ही तुपामध्ये जर गुलाबजाम तळले तर गुलाबजाम खाताना हे व्यवस्थित लागत नाही आणि तुम्ही एकाच गुलाबजाम खाऊन स्टॉप करसाल. त्यामुळे शक्यतो तेलामध्येच गुलाबजाम हे तळा आणि ते मंद आचेवर तळा, म्हणजे गुलाबजाम हे आतपर्यंत छान असे तळले जातात आणि आतून हे ओली राहत नाहीत आणि बाहेरून छान असं गोल्डन रंग येतो आणि दिसायलाही सुरेख दिसतं. त्यातील स्टेप तुम्ही पहा, जी स्क्रीनवर दिसत आहे. गुलाबजाम तेलामध्ये टाकल्याबरोबर आहे ना, लगेच हे चम्मच लावू नका. गुलाबजाम तेलात टाकल्याबरोबर लगेच त्यांना चमचा लावू नका. तर कढईतील तेल हलके हलवून किंवा चमच्याने गुलाबजामवर तेल असं सोडून घ्या. असं करून ते तळावेत. तर टिप नंबर 4 पहा, पाक बनवताना आणि पाक मुरताना पाकाची कन्सिस्टन्सी. गुलाबजामासाठी 1 किंवा 2 तारी पाकाची गरज नसते. पाक फक्त हाताला चिटकत लागला पाहिजे. पाक जास्त घट्ट झाल्यास गुलाबजाम आतून असं म्हणजे आतपर्यंत पाक शोषून घेत नाही.
तर पुढची स्टेप, पाकाचे तापमान. गुलाबजाम पाकात टाकताना पाक कोमट ते मध्यम गरम असावा. अगदी उकळत्या पाकात किंवा एकदम थंड पाकात गुलाबजाम टाकू नका. म्हणजे कोमट पाक झाला तेव्हाच तुम्ही गुलाबजाम पाकामध्ये टाका. तर आहे ना, गुलाबजाम तळल्याबरोबर तेलातून बाहेर काढल्याबरोबर ते 1-2 मिनटं बाहेर ठेवा आणि थोडंसं असं कोमट होऊ द्या. त्यानंतर कोमट झाल्यानंतर ते कोमट पाकामध्ये टाका. उकळत्या पाकामध्ये किंवा पूर्णपणे थंड झालेल्या पाकामध्ये टाकू नका. कोमट पाकामध्ये टाका. गुलाबजाम हे पाकामध्ये छान असं आतपर्यंत मुरतात. तर खास टिप, जर तुमचे गुलाबजाम तेलात विरघळत असतील तर पिठात थोडे कोरडे दूध किंवा मिल्क पावडर किंवा एक छोटा चमचा मैदा मिक्स करून पुन्हा गोळा बनवावेत. कशा वाटल्या तुम्हाला आजच्या गुलाबजामच्या टिप्स? मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच सोप्या आणि नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका टिप्ससोबत, म्हणजे तुमची ही रेसिपी अगदी परफेक्ट बनेल, कुठेही बिघडणार नाही. व्हिडिओ अगदी लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद.